माझे नाव प्रज्ञा आहे. मी माझ्या मैत्रिणीच्या भावाशी लग्न केलं आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. ज्याच्याशी मी लग्न करणार होते तो पण मला पसंत करतो आणि माझी मैत्रीण पण मला तिची वहिनी बनवायला खूप उत्सुक होती. मला माहीत होतं की मला त्या घरात खूप प्रेम मिळेल आणि मग ती मुलगी जी माझी लहानपणीची मैत्रीण होती ती आता माझी नणंद होणार होती. त्या रीतीने आम्हा दोघींची मैत्री अधिकच घट्ट होणार होती. माझे लग्न झाले होते. खूप आनंदी होते. लग्नाच्या रात्री मी नववधू बनून खोलीत माझ्या पतीची येण्याची वाट पाहत होते. परंतु जेव्हा दार उघडले तेव्हा ती खोलीत येणारी व्यक्ती पाहून मी थक्क झाले. खोलीत दुसरा कोणी नसून तो तर सकाळची वेळ होती आणि मी झाडांना पाणी द्यायला टेरेसवर गेले होते. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. खूप जास्त ऊन तापलं होतं. माझ्या आईने मला टेरेसवर जाण्यास मनाई केली होती, पण तरीही मी ऐकलं नाही. माझी आई म्हणायची, संध्याकाळी झाडांना पाणी घालत जा, कारण सकाळी कडक सूर्यप्रकाश असतो. असो, उन्हाळ्याचे दिवस चालू होते, पण मी आईचे म्हणणे ऐकले नाही आणि झाडांना पाणी देण्यासाठी मी टेरेसवर आले होते. मी माझ्या कामात मग्न होते. तेव्हा अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला आणि मला चक्कर आली. मी जमिनीवर कधी पडले मला माहीत नाही. तेव्हा माझी आई आली आणि मला तिने हॉस्पिटलमध्ये नेलं. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. माझ्या हातात एक ड्रीप लावलेली होती. मी पाहिलं तर आईच्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण आईचा आम्हा दोघा भावंडांशिवाय इतर कोणी नव्हतं. बाबा तर आम्हाला खूप दिवसांपूर्वी एकटं सोडून गेले होते. आपल्या 2 मुलांना आईने एकटीने पालनपोषण करून लहानाचं मोठं केलं होतं. माझा भाऊ पण माझ्यासाठी खूप काळजीत पडला होता. माझा भाऊ दुबईला कामाला गेला होता आणि आईने त्याला माझ्या तब्येतीची माहिती दिली होती. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्या आईने माझ्या भावाशी माझं फोनवर बोलणं करून दिलं होतं. दादा म्हणत होता, तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. त्या दादाचा फोन डिस्कनेक्ट झाला होता. तेव्हाच माझी मैत्रीण मिनल मला भेटायला आली होती. तिला माझ्या तब्येतीबद्दल समजलं होतं. तिने माझ्याकडे काळजीने बघितलं आणि विचारलं, काय झालं? तुझी तब्येत अचानक कशी काय बिघडली? मी तुला किती वेळाने कॉल करत आहे, तू माझा कॉलही रिसीव करत नाहीस. मी जेव्हा तुझ्या घरी गेले तेव्हा शेजाऱ्यांनी मला सांगितले की तुझी तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे काकू तुला इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहेत. मी आधीच अस्वस्थ झाले होते. मी मिनलला सांगितलं मी बेशुद्ध झाले होते, पण मला कळत नाही मी का बेशुद्ध झाले होते. मी आईला विचारले, आई, डॉक्टरांनी तुला काय सांगितलं? तर आई म्हणू लागली, नाही बेटा, डॉक्टर फक्त सांगत आहेत की तुमची मुलगी खूप कुमकुवत आहे, तिला उन्हात बाहेर जाऊ देऊ नका. पण तू माझं अजिबात ऐकत नाहीस. आई मिनलकडे बघून म्हणू लागली, आता बेटा, आता तूच तुझ्या मैत्रिणीला समजावून सांग. मी तिला कित्येक वेळा सांगितलं आहे, उन्हात टेरेसवर झाडांना पाणी द्यायला जाऊ नकोस, पण तरीही ती स्वतःच्या मनाचंच करते. आईचं बोलणं ऐकून मिनल पण माझ्यावर भडकली आणि मला म्हणाली, प्रज्ञा, तू खरंच कोणाचं ऐकत नाहीस. माझ्यासाठी मिनल माझी मैत्रीण नसून अगदी खऱ्या बहिणीसारखीच होती. जरी देवाने मला बहीण दिली नसली तरी मिनलने नेहमीच लहानपणीपासूनच माझा बहिणीप्रमाणेच सांभाळ केला होता. आम्ही दोघी एकाच शाळेत शिकलो आणि एकाच कॉलेजमधून आम्ही शिक्षण पूर्ण केलं. आमच्या ग्रुपमधल्या सर्व मुलींना आमच्या मैत्रीचा हेवा वाटत होता. 2 दिवसांनी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा मी माझ्या आईला सांगितलं की आता मला नोकरी करायची आहे. माझं बोलणं ऐकून आईला अचानक धक्का बसला. आई म्हणाली, खबरदार, जर तू जॉब करण्याबद्दल मला काही म्हणालीस तर. तुला माहीत आहे, आत्ताच तुझी तब्येत बरी झाली आहे आणि आता तुला पुन्हा आपले आरोग्य खराब करायचे आहे का? मी म्हणाले, आई, तुला पण माहीत आहे की नोकरी करणं हे माझं स्वप्न आहे. शेवटी तू मला एवढं शिक्षण का करायला लावलंस? मी माझं शिक्षण पूर्ण करूनही तू मला जॉब का करू देत नाहीस? मी जास्त हट्ट केला तेव्हा आई म्हणाली, बेटा, आत्ताच तुझी तब्येत ठीक नाही आहे, तू जॉब कर, पण आत्ताच नको. काही दिवसांनी जेव्हा तुझा भाऊ दुबईहून परत येईल मी त्याच्याशी नक्कीच या विषयावर बोलेल. जर त्याने हो म्हटलं तरच मी तुला नोकरी करण्याची परवानगी देईल. मला माहीत होतं की मला माझ्या भावाकडून नोकरी करण्याची परवानगी एका क्षणात मिळू शकते, कारण माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करत होता. मी त्यांच्याशी फोनवर बोलले तेव्हा त्यांनी माझ्या नोकरीचा प्रस्ताव रद्द केलाच नाही. खरं तर मला जॉब करण्याची परवानगी मिळालीच होती. मी खूप उत्साहित होते. आता मी जॉबला जाणार होते, पण त्या अगोदर मला माझी मुलाखत द्यायची होती. मी 1-2 ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले
आणि नंतर एके ठिकाणी माझी नोकरी पक्की झाली. जेव्हा मिनलला हे समजलं तेव्हा मिनल म्हणाली, तू जॉबवर का जात आहेस? तुझ्या घरी देवाने दिलेलं सर्व काही आहे. तुला माहीत आहे तुझ्या आईची तब्येतही बरी नसते आणि सध्या तुझी पण तब्येत बरी नसते, तरी तुला नोकरी करायची काय गरज आहे? मी मिनलला सांगितलं, मला फक्त माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मिनल मला गप्पा मारताना म्हणायची की जर ही गोष्ट दादाला समजली तर त्यांना तुझी नोकरी करणं कधीच मान्य होणार नाही. मिनल म्हणाली, तिचा भाऊ मला पसंत करतो, पण मला तिचा भाऊ आवडत नव्हता. मी तिच्या भावाशी लग्न करावं अशी तिची सुरुवातीपासूनच इच्छा होती. कारण मिनलसोबत माझी मैत्री लहानपणापासूनच असल्यामुळे मला वाटत होतं आमच्यात गैरसमज निर्माण करण्याची संधी लोकांना मिळू नये असं मला वाटत होतं. पण मिनल म्हणाली की एक दिवस तुला मी माझी वहिनी बनवणारच. मला अजून मिनलची वहिनी बनायचंच नव्हतं. मला आत्ताच लग्न करायचंच नव्हतं, कारण मला नोकरी करायची होती. मी विचार केला होता जवळपास मी 5 वर्ष नोकरी करेल असा विचार मी करत होते. माझी आई माझ्या या निर्णयाच्या विरोधात होती, पण तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि नोकरीला जाऊ लागले. मला नोकरीवर जाऊन 2च दिवस झाले होते तेव्हा अचानक मला माझ्या आईकडून एक बातमी कळली आणि मला धक्काच बसला. मी आईला विचारलं, हे तू काय बोलत आहेस? हे कसं शक्य आहे? आई म्हणाली, हो बेटा, हे अगदी शक्य आहे. मी नुकतंच ठरवलं आहे की मला तुझं लग्न करायचं आहे. मी म्हणाले, आई तुला माहीत आहे मला पूर्ण 5 वर्ष नोकरी करायची आहे आणि या दरम्यान माझ्यासाठी कोणतेही नाते आलेले स्वीकारायचे नाहीत. आई म्हणू लागली, पण तुला माझा शब्द पाळावा लागेल. तुझ्या भावाला पण हा मुलगा खूप आवडला आहे. आईकडून माझ्या लग्नाची बातमी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा उदास चेहरा पाहून आई म्हणू लागली, बेटा तुझ्या आईच्या आनंदासाठी तू हे लग्न करू शकत नाहीस का? तुझ्या आईसाठी तू तुझ्या डोळ्यातलं हे नोकरीचं स्वप्न भंग करू शकत नाहीस का? मी आईला म्हणाले, आई पण. आईने मला गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी जो मुलगा तुझ्यासाठी शोधला आहे तो मुलगा खूप चांगला आहे. तू आयुष्यभर त्याच्या घरात खूप आनंदी राहशील. मी म्हणाले, ठीक आहे, म्हणजे तू मला न विचारता माझं लग्न निश्चित पण केलं आहेस. आई म्हणू लागली, आता यात तुला काय विचारायचं आहे? चल मी तुला सांगते, मी ज्या मुलाशी तुझं लग्न निश्चित केलं आहे तो दुसरा कोणी नसून मिनलचा भाऊ अभिजित आहे. आईचं बोलणं ऐकून जसं माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली असे मला वाटले. मला वाटलं या लग्न जमवण्यात मिनलचा नक्कीच हात असेल. ती मला औपचारिकपणे सांगत असते की ती तिच्या भावाचं लग्न माझ्यासोबतच करून देईल, म्हणूनच तिने तिच्या भावाच्या नात्याचा मुद्दा माझ्या मनात भरला असावा. आई म्हणाली, नाही बेटा, तिची आई स्वतः आपल्या मुलासाठी तुझा हात मागायला आपल्या घरी आली होती, त्यामुळेच मीही त्यांना नकार दिला नाही. आनंदाने मी या नात्याला होकार दिला. वास्तविक अभिजित तुला पसंत करतो. त्याने त्याच्या आईला सांगितलं आहे जर तो लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच करेल, नाहीतर कुठेच नाही करणार. आईचं म्हणणं ऐकून मी थक्क झाले. खरंच अभिजित माझ्यावर एवढं प्रेम करत होता? जे काही असेल, दोन्ही कुटुंबाच्या आनंदासाठी मी माझ्या स्वप्नांना तोडून टाकलं होतं आणि लग्न करण्यासाठी मी तयार झाले होते. माझ्या लग्नाने कोणी खुश असो वा नसो, परंतु माझी मैत्रीण मिनल खूप जास्त खुश होती. ती एवढी खुश होती की ती मला पुन्हा पुन्हा मिठी मारत होती आणि मला म्हणाली, मी माझी वर्षानुवर्षीची इच्छा आज पूर्ण केली आहे. मला तुला माझ्या वहिनीच्या रूपात पाहायचं होतं. शेवटी अभिजित दादा माझा एकुलता एक भाऊ आहे. दुबईवरून माझ्या लग्नाला माझा भाऊही परत आला होता. मिनलच्या घरात 4 मेंबर होते. ते 2 आई-वडील आणि ते 2 भाऊ-बहीण. पण फरक इतकाच होता की माझे वडील या जगात नव्हते. मिनलचे आई-वडील पण या लग्नामुळे खूप आनंदी झाले होते. त्या लोकांनी माझे छान स्वागत केले होते. माझ्या आईला आता खात्री झाली होती की तिची मुलगी या घरात खूप आनंदी असेल, म्हणूनच तिने या नात्याला सहजच सहमती दिली होती. असो, मिनलच्या कुटुंबातील लोक खूप छान आणि चांगले होते. त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. मी आणि अभिजित लग्नबंधनात अडकलो होतो. याआधी मी अभिजितबरोबर कधी नीट बोलले देखील नव्हते, पण आता तो माझा पती झाला होता. मला त्याचा आनंद झाला होता. तो एक चांगला माणूस होता. मिनलने मला छान तयार करून खोलीत बसवलं होतं, कारण मला अभिजितशी बोलण्याची घाई झाली होती. कारण लग्ना अगोदर पण आम्ही दोघंही एकमेकांसमोर अनोळखीच असायचो
आता मी त्याची पत्नी झाले होते, म्हणून मी त्याच्यासोबत बोलण्यासाठी खूप उत्सुक झाले होते. मला माझ्या आईपासून वेगळं झाल्याचा खूप पश्चाताप होत होता, कारण आता घरात फक्त एकटी आईच राहिली होती. माझी आई घरात एकटी राहिली होती, कारण माझा दादा तर लग्नानंतर काही दिवसांनी दुबईला परत जाणार होता. पण तेव्हा मला वाटले की माझे सासरचे लोक खूप चांगले आहेत. ते मला माझ्या माहेरच्या घरी जाण्यापासून कधीच रोखणार नाहीत. या अगोदर मी मिनलच्या घरी खूप यायचे आणि आता मी अशीच माझ्या माहेरच्या घरी जाणार. मला खूप आनंद झाला होता. माझ्या डोळ्यात अभिजितसाठी खूप स्वप्न होती आणि मनात मी विचार करत होते की आता आम्ही दोघं पती पत्नी झालो आहोत. आता आमच्यातील संभाषण वेगळे असेल. मी वधूच्या वेशात माझ्या पतीच्या येण्याची खोलीत वाट पाहत होते. खोलीचा दरवाजा उघडताच माझे हृदय धडधडायला लागले आणि माझी नजर लगेच खोलीच्या दाराकडे गेली. परंतु पाहून मी थक्क झाले की दारातून माझा नवरा नाही तर माझी मैत्रीण मिनल आत येत होती. मला वाटलं मिनलला माझ्याकडे काही काम असेल. ती माझ्याजवळ येऊन बोलू लागली. मी मिनलसोबत बोलू लागले, परंतु माझं लक्ष सतत माझ्या पतीकडे जाऊ लागलं. कधी मिनल इथून उठून जाईल आणि तिचा भाऊ खोलीत येईल, परंतु मिनल माझ्या खोलीतून जातच नव्हती. आता तिला माझ्या खोलीत बसून जवळपास 2 तास झाले होते, पण ती माझ्या खोलीतून बाहेर जाण्याचा काही उल्लेखही करत नव्हती. ना तिचा भाऊ खोलीत आला होता. काही वेळ निघून गेल्यावर मी गमतीने मिनलला म्हणाले, मी माझ्या लग्नाची पहिली रात्र तुझ्यासोबत घालवू का? आता तरी तू इथून निघून जा आणि तुझ्या भावाला आत पाठव. माझं बोलणं ऐकून मिनल हसायला लागली. काही वेळात तिचा भाऊ रूममध्ये आला. तेव्हा मी म्हणाले, मिनल चल उठ इथून, आता मला तुझ्या भावासोबत बोलायचं आहे. मिनल रूममधून बाहेर गेली होती आणि तिचा भाऊ माझ्या जवळ बसला होता. तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच होत होतं. तो माझ्या जवळ बसला आणि माझा हात त्याच्या हातात त्याने घेतला आणि मला पहिल्यांदा पाहण्याची भेट तो देऊ लागला आणि माझ्या सौंदर्याची तो स्तुती करू लागला. तो मला म्हणाला, तू अगोदरच मला आवडत होतीस, पण आईला माझं लग्न तिच्या आवडीच्या मुलीशी करायचं होतं. तुला माहीत आहे का, आपल्या दोघांना एकत्र आणण्यात माझी लाडकी बहीण मिनलचाच हात आहे. तो म्हणाला, तुला माहीत आहे का, मिनल माझी किती लाडकी बहीण आहे. लहानपणापासूनच आजपर्यंत आम्ही तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे आणि आता तिची सर्वात चांगली मैत्रीण तिची वहिनी बनली आहे. मला तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू या घरात सर्वांचं मन जिंकशील आणि सर्वांची खूप काळजी घेशील. मी अभिजितला आश्वासन दिलं की असंच होईल. अजून आम्ही बोलत होतो तेव्हाच अचानक दार वाजायला लागले. जेव्हा अभिजितने दरवाजा उघडला तेव्हा मिनल आली आणि यावेळी ती पुन्हा बेडवर येऊन बसली. ती तिच्या भावाला म्हणाली, दादा प्लीज आजची रात्र तुम्ही माझ्या रूममध्ये झोपा ना. मला आज माझ्या मैत्रिणीशी खूप बोलायचं आहे. शेवटी माझ्या घरी माझी वहिनी बनून माझी बेस्ट फ्रेंड आली आहे. माझे पती चकित होऊन तिच्याकडे पाहत होते. माझी अवस्था ही अगदी तशीच होती. आम्हा दोघांचे लटकलेले चेहरे बघून मिनलला समजलं असावं की ती आमच्यामध्ये आली आहे. नंतर ती म्हणाली की खरं तर मला माझ्या रूममध्ये खूप भीती वाटत आहे. विचित्र आवाज ऐकायला येत आहेत. प्लीज दादा, तू आज रात्री माझ्या रूममध्ये झोप आणि मी इथे माझ्या वहिनीबरोबर झोपते. माझ्या पतीने त्याच्या बहिणीने केलेल्या विधानावर फक्त मान हलवली आणि शांतपणे तो खोलीतून बाहेर निघून गेला. मिनल कॉटवर माझ्या बाजूला माझ्या पतीच्या जागी पडली होती. तर मिनलला असं कृत्य करताना पाहून मला खूप राग आला होता. लग्नाची पहिली रात्र प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असते. माझा मूड अगदी खराब झाला होता. म्हणून मी झोपायला वळले तर पाहिलं मिनल बेडवर पडता झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा मिनलने मला तयार व्हायला सांगितलं होतं. मी पण फ्रेश झाले होते. नंतर आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता केला होता. नाश्ता केल्यानंतर मिनलने मला लगेच औषध दिले. ती म्हणाली, हे घे प्रज्ञा, औषध घे. मला चांगलं माहीत होतं की तिला माझं औषध माझ्या आईने काळजीपोटी दिलं असावं, कारण खूप दिवसांपासून मला अशक्तपणा जाणवत होता. म्हणूनच मी डॉक्टरांकडून उपचार घेत होते आणि इथे येताना मी औषध घेऊन यायला विसरलेच होते. त्यामुळे मिनल मला माझं औषध देत होती. ती माझी खूप काळजी घेत होती. वेळेवर मला औषध द्यायची. दुपारच्या वेळी ती माझ्या खोलीत यायची आणि माझे पाय दाबायची.
तिने तिच्या आईला स्पष्ट सांगितलं होतं की प्रज्ञा आत्ता घरातले कोणतेही कामं करणार नाही. माझी सासू पण माझ्यासोबत खूप प्रेमाने राहत होती. या घरातील सर्व लोक माझ्याशी खूप प्रेमाने वागू लागले. दुसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मी पुन्हा माझ्या पतीची वाट पाहू लागले, कारण काल रात्री आमच्यातील संभाषण अपूर्णच राहिले होते. माझ्या पतीला त्यांच्या ऑफिसमध्ये खूप जास्त काम होतं, त्यामुळे त्यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच ऑफिसला जायला सुरुवात केली होती. रात्रीच्या वेळी जेव्हा माझे पती पुन्हा खोलीत आले आणि माझ्याजवळ बसून ते माझ्या सौंदर्याची स्तुती करू लागले, तेव्हा मी सुद्धा आज माझ्या पतीला माझ्या भावना सांगणार होते. कारण आजपर्यंत मी अभिजितला हे सांगितलं नव्हतं की तो मला एवढे दिवस आवडत नव्हता, परंतु आता तो मला खूप आवडायला लागला आहे. आमच्यात संवाद नुकताच सुरू झाला होता. तेव्हाच अचानक मिनल पुन्हा आमच्या खोलीत आली आणि आज तर तिने सर्व मर्यादाच ओलांडल्या. आज ती तिच्या भावाच्या आणि माझ्यामध्ये बसली होती आणि म्हणाली, चल दादा, आपण तिघं मिळून एक गेम खेळूया. ती तिच्या हातात लुडो घेऊन आली होती. तिला पाहून माझे पती हसायला लागले आणि ते म्हणाले, एवढ्या रात्री तू कसली बालिश कृती करतेस? मिनल म्हणू लागली, दादा तुला माहीत नाही, मी दिवसभर तुमची घरी येण्याची किती वाट पाहिली. कधी तुम्ही घरी येता आणि आपण तिघं मिळून गेम्स खेळू. आज पुन्हा मिनलची अशी कृती पाहून माझा मूड ऑफ झाला होता. एक खेळ पूर्ण झाला ज्यामध्ये माझे पती जिंकले होते आणि आम्ही दोघी हरलो होतो, पण मिनल हट्ट करत होती तीच जिंकणार, यावर ती ठाम होती. दुसऱ्यांदाही माझे पती जिंकले होते आणि आम्ही दोघी पुन्हा हरलो. तिने पुन्हा गेम रिपीट करायला सांगितलं. मिनलने तिच्या भावाकडे पाहिलं आणि म्हणाली, दादा मी तुझ्यासाठी नेहमीच लहानच राहील, म्हणूनच तर मी असं वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही दोघांनी एकत्र यावं असं स्वप्न मी किती वर्षापासून पाहत होते. तुम्ही दोघं एक व्हावं आणि मी तुमच्यासोबत सुंदर क्षण घालू शकेल. लुडो खेळत असताना आता रात्रीचे 2 वाजले होते. मिनल आमच्या खोलीतून जाण्याचं नावच घेत नव्हती. मला माझ्या पतीच्या डोळ्यात दिसले की त्यांना आता झोप येऊ लागली, कारण ते सकाळी लवकर उठायचे. तेव्हा ते मिनलला म्हणाले, मिनल आता लुडो ठेवून दे, उद्या खेळूया, कारण मला आता खूप झोप येत आहे आणि तुझ्या वहिनीलाही झोप येत असेल. मिनल म्हणाली, हो दादा, पण तू जा आणि आजही माझ्याच खोलीत झोप, कारण मला माझ्या खोलीत भीती वाटत आहे. मला कळत नाही का रात्रीचे 8 वाजले की मला भीती वाटू लागते. प्लीज दादा, अजून एक रात्र. आपल्या बहिणीचं बोलणं ऐकून माझे पती आज पुन्हा खोलीबाहेर गेले होते आणि मिनल पुन्हा माझ्या पतीच्या जागेवर झोपली होती. मिनल हे सर्व जाणून बुजून करत होती का ती खरंच बालिश वागते हे मला आता समजत नव्हतं. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून माझे पती माझ्या रूममध्ये आले आणि ते माझ्याशी थोडा वेळ बोलले आणि त्यानंतर ते ऑफिसला निघून गेले, कारण मिनल सकाळी लवकर माझ्या खोलीतून निघून जायची आणि ती गेल्यावर माझे पती काही वेळ माझ्यासोबत बोलायचे. आज माझ्या पतीने मला सांगितलं होतं की तू संध्याकाळी तयार हो, आपण दोघं आज बाहेर फिरायला जाऊया. आणि मग संध्याकाळी माझे पती ऑफिसमधून लवकरच घरी आले. आम्ही दोघं पती पत्नी रात्री 11च्या सुमारास घरी परत आलो. आम्ही नुकतेच जेवण उरकले होते, पण जड कपडे घातल्यामुळे मी खूप थकले होते. त्यामुळेच मी कपडे बदलून बाथरूममधून बाहेर पडले होते. तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. मिनल पुन्हा माझ्या खोलीत बसून तिच्या दादासोबत लुडो खेळत होती. मिनल म्हणू लागली, प्रज्ञा लवकर ये, हा खेळ पूर्ण होणार आहे, त्यानंतर पुन्हा खेळ सुरू करूया. आज तिचं बोलणं ऐकून मला मिनलचा खूप राग येत होता. तिची पुन्हा तीच इच्छा होती का तिला माझ्या खोलीत झोपायचं होतं का? आणि मग तिने पुन्हा तीच गोष्ट तिच्या भावाला सांगितली आणि आज परत ती माझ्या खोलीतच झोपली होती. माहीत नाही मिनलला काय झालं होतं. तिला सर्व काही चांगलंच माहीत होतं. मग ती मला माझ्या पतीसोबत वेळ घालवण्याची संधी का देत नव्हती? नंतर मला वाटलं की जर मिनलला आम्हा दोघा पती पत्नीला एकत्र वेळ घालवायची संधी द्यायचीच नसेल, तर आज ती आम्हा दोघांसोबत घराबाहेर पण येऊ शकली असती. मी इच्छा असूनही तिच्यावर नाराजी व्यक्त करू शकले नाही, कारण ती माझी मैत्रीण होती. ती तिच्या भावाच्या अनुपस्थितीमध्ये माझी खूप काळजी घेत होती. माझ्या लग्नाला आता 20 दिवस पूर्ण झाले होते. आजपर्यंत
मी माझ्या पतीला एकांतात भेटलेही नाही आणि आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवातही केली नव्हती. मी 2 दिवस माझ्या आईच्या घरी गेले आणि तिथे गेल्यावर आईलाही मी सर्व काही सांगितलं. माझं म्हणणं ऐकून आई म्हणू लागली, बेटा, मिनलच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. जर मिनल तुझ्या खोलीत झोपत असेल तर त्यात काय वाईट आहे? पण माझी आई देखील हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हती आणि मी तिला सर्व काही डिटेलमध्ये सांगू शकत नव्हते. आईनेही मिनलची बाजू घेतली आणि मला सांगितलं की औषधं वेळेवर घेत जा. डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुझा उपचार 2.5 वर्ष चालायचा आहे. तुला माहीत आहे की तुझ्या उपचाराला 2 वर्ष उलटून गेली आहेत. अजून 6 महिने बाकी आहेत. तुला तुझ्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. सासरच्या घरी असताना माझ्यापेक्षा जास्त माझी काळजी मिनलच घेत होती. तिने आजवर मला घरातले काही काम करू दिले नाही. तिची आई म्हणायची की प्रज्ञा जरी तुझी मैत्रीण असली तरी ती आता या घरची सून झाली आहे. शेवटी सून घरातील कामं कधी सांभाळणार? का तू तिची सेवा करायला या घरात आणलंयस तिला? पुरे झालं. आता तिला खोलीतून बाहेर येऊन घरची काळजी घ्यावीच लागेल. मी खूप वेळा ऐकलं होतं, माझ्यामुळे मिनल तिच्या आईशी खूप वाद घालायची आणि प्रज्ञा घरचं कोणतंही काम करणार नाही असं ती त्यांना बजावून सांगायची. हे मी अनेकदा माझ्या कानांनी ऐकलं होतं. ती जर या घरची सून झाली असेल तर तिला या घरची सून म्हणून कामे करावीच लागतील असे नाही. प्रज्ञा तर तिच्या आईची तक्रार तिच्या वडिलांकडे करायची आणि काकाही तिच्या आईला खूप ओरडायचे. ते म्हणायचे, सून आणि मुलीमध्ये कधीही भेदभाव करू नका. माझ्यासाठी माझी सून माझ्या मुलीसारखी आहे. आपल्या पतीचे बोलणे ऐकून प्रज्ञेची आई गप्प बसायची. परंतु माहीत नाही का मिनलला माझी इतकी काळजी वाटत होती. ती पुन्हा पुन्हा माझ्या खोलीत यायची आणि मला काहीतरी खायला प्यायला द्यायची. कधी माझे पाय देखील दाबायची आणि कधी कधी ती माझं डोकं दाबायला लागायची. मी तिला नकार द्यायचे, पण ती माझं सर्व काम आवडीने करायची आणि वेळेवर मला ती औषधंही द्यायची. तिच्यात काही दोष असेल तर तो एवढाच की ती मला आणि माझ्या पतीला एकांतात वेळ घालवू देत नव्हती. मला माहीत होतं की ती लहान नाही. तिला सगळं माहीत असूनही का माहीत नाही, मला आणि माझ्या पतीला एकत्र वेळ ती घालवू देत नव्हती. असंच जवळपास 2 महिने झाले होते. आता मी माझ्या पतीजवळ मिनलची तक्रार करायला सुरुवात केली होती. एके दिवशी मी त्यांना म्हणाले, मिनलचे असे वागणे मला अजिबात आवडत नाही. ती दररोज रात्री आपल्या दोघांच्या मध्ये येऊन बसते आणि मला वाटते की तुम्ही माझे पती नाही तर तीच माझा पती आहे. हे सर्व करण्यासाठी मिनलने मला या घरात आणलं आहे का? तुम्ही मिनलला का ओरडत नाहीत? तिला सांगा आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिने ढवळाढवळ करू नये. हे ऐकून तर उलट माझे पती माझ्यावरच रागराग करू लागले. ते म्हणू लागले, तू कोणावर रागराग करायला सांगत आहेस? तुझ्या त्या मैत्रिणीवर जी तुला 1 ग्लास पाणी पण उचलू देत नाही. माझी बहीण तुझी खूप काळजी करते आणि तुला वाटतं मी तिच्यावर रागवावं? शेवटी तिचं काय चुकतं? ती तुझ्यासोबत झोपते आणि मला खोलीतून बाहेर पाठवते, एवढंच. यात मला काही दोष दिसत नाही. मला माझ्या बहिणीची काही अडचण नाही. शेवटी ती काही दिवसांची पाहुणी आहे. आम्ही तिच्यासाठी नातं शोधतोय. जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा ती तिच्या सासरी निघून जाईल आणि नंतर आपल्या दोघांनाच या खोलीत राहायचं आहे. माझ्या पतीने जे सांगितलं ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. त्यांना काहीच समस्या नव्हती, परंतु मला खूप समस्या होत होत्या. मला मिनल आता वाईट वाटू लागली, कारण काही दिवसांपूर्वीच आमच्या घरी माझ्या सासरच्या घरी काही नातेवाईक आले होते आणि त्यांनी माझ्या सासूबाईंना विचारलं की आजपर्यंत तुमच्या सुनेने कोणतीही चांगली बातमी दिली नाही का? त्यावर माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की त्यांच्या लग्नाला आत्ता 2च महिने झाले आहेत. त्यांनी विषय बदलला आणि त्या म्हणाल्या, तुला माहीत आहे का की अभिजितच्या लग्नाच्या 2 दिवसांनी आमच्या वस्तीत राहणाऱ्या एका मुलाचे लग्न झाले होते. लग्नानंतरच 1 महिन्याने त्याची पत्नी गरोदर राहिली. काही हरकत नाही, होय, पण 2-3 महिने थांबा. तरी तुमची सून गरोदर राहिली नाही तर लगेच डॉक्टरांकडून उपचार घ्या, कारण आजकाल मुलींना उशिराने गर्भधारणा होत आहे आणि वेळेवर उपचार न झाल्यास मुलींना अनेक त्रास सहन करावे लागतात. या समस्यांमुळे ती आयुष्यभर आई होऊ शकत नाही. आता मी कोणाला कसं सांगू
की आजपर्यंत माझे पती आणि माझ्यात काही घडलेच नाही आणि आजपर्यंत आम्ही दोघंही एकमेकांशी उघडपणे बोललो पण नव्हतो. कारण आमच्या संभाषणात माझी नणंद मिनल येऊन बसली होती. मिनल माझ्यासमोर खूप छान वागण्याचा प्रयत्नही करायची, पण मला समजले की ती छान नाही आहे. कदाचित या सर्वांच्या समाधानासाठीच तिने माझे लग्न तिच्या भावाशी लावून दिले होते. मी तिच्या भावापासून दूर राहावं आणि ती माझ्या नजरेत चांगली राहावी म्हणून ती तिच्या भावाच्या मागे माझी सेवा करते. पण आता मला हे सर्व सहन होणार नाही असे वाटत होते. एके दिवशी मिनल आमच्यामध्ये येऊन बसली. तेव्हा मी तिचा हात धरला आणि तिला माझ्या रूमच्या बाहेर काढून दिलं आणि म्हणाले की आजपासून तू माझ्या खोलीत आलीस तर चांगलं होणार नाही. हे सर्व पाहून माझे पती आश्चर्यचकित झाले. तर मिनलसुद्धा माझ्याकडे रडलेल्या डोळ्यांनी बघत होती. कारण आज पहिल्यांदाच तिने माझा बदललेला मूड पाहिला होता आणि तिला नेहमी वाटत होतं की ती माझ्यावर चुकीची कृती करत राहील आणि मी तिच्या या सर्व कृत्य शांतपणे सहन करेल. मी मिनलला म्हणाले की तू हे सर्व का करतेस? माझ्या आणि माझ्या पतीच्या मध्ये का येतेस? पती पत्नीमध्ये येणं किती मोठं पाप आहे हे तुला माहीत आहे का? आणि तू आमच्यात पती पत्नीमध्ये येत आहेस. प्रत्येक वेळी लोक विचारतात की तुमच्या सुनेने अजून गोड बातमी दिली नाही का? मी कोणाला काय सांगू? या घरात माझा पती तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्या चुकीच्या वागण्यावरही तो काहीच बोलत नाही. तेव्हा रागात माझा पती माझ्या जवळ आला आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीसोबत असं बोलण्याची? मी अभिजितला म्हणाले की मी तिच्याशी असंच बोलेल. किती दिवस झाले मी तिचं कृत्य हे सहन करत आहे. तुम्हाला तर काहीच दिसत नाही. माझी मैत्रीण आहे याचा अर्थ असा नाही की तिने माझ्यासोबत काहीही करत राहावं. आजपर्यंत तुमच्यात आणि माझ्यात एकदाही मोकळेपणाने बोलणंही झालेलं नाही. जिथे आपण दोघं एकटं असतो तिथे मिनल आपल्यामध्ये येतेच. शेवटी तिला काय अधिकार आहे ज्यामुळे ती आपल्या पती पत्नीमध्ये येत आहे? मी ओरडत आणि मिनलकडे बघत हे सगळं काही सांगत होते. तेव्हा मिनल डोळ्यात अश्रू घेऊन झुकलेल्या डोळ्यांनी उभी होती. माझे बोलणे ऐकून माझे पती ओरडले आणि म्हणाले, चुप्प रहा. असं म्हणत त्याने माझ्यावर हात उगारला आणि अचानक मिनलने तिच्या भावाचा हात धरला आणि म्हणू लागली, दादा तुम्ही काय करत आहे? तेव्हा मी माझ्या पतीला म्हणाले की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी माझ्यावर हात उचलत आहात. तेव्हा अभिजित म्हणाला, मिनल माझी लाडकी बहीण आहे. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला खूप वेळा समजावले आहे की ती आपल्यामध्ये येत नाही, पण ती आपल्या दोघांवर खूप प्रेम करते. मी माझ्या बहिणीविरुद्ध तुझ्या तोंडून एकही चुकीचा शब्द ऐकू शकत नाही. मी अभिजितला म्हणाले, ठीक आहे, ती आपल्याला एकत्र पाहू शकत नाही तर आजच मी तिची इच्छा पूर्ण करेल. मी हे घर सोडून जात आहे. असं म्हणत मी माझ्या खोलीत आले आणि पटकन माझं सामान बांधायला लागले. माझे पती खोलीत आले नव्हते. तेव्हाच मिनल माझ्या मागे धावत आली आणि म्हणाली, प्रज्ञा हे काय वेडेपणा करत आहेस? मी म्हणाले, मिनल तुला सर्व काही माहीत आहे. मी हे सर्व फक्त तुझ्यामुळे करत आहे. कारण तू माझ्यासमोर छान आहेस असं दाखवते आणि मला माझ्या पतीला भेटूही देत नाहीस. मी हे घर सोडत आहे. मिनल म्हणू लागली, प्लीज वहिनी माझं ऐक. मग तिने मला बाजूला ढकललं आणि माझ्यासमोर हात जोडून म्हणाली, ठीक आहे वहिनी, एकदा माझं म्हणणं तर ऐक आणि नंतर तुला जे वाटेल ते तू कर. मी तिच्याकडे रडलेल्या डोळ्यांनी पाहिलं. मग ती मला सांगू लागली. ती म्हणाली, खरं तर मी तुझ्याबद्दल कधीच चुकीचा विचार करू शकत नाही. मी नेहमीच तुझ्याबद्दल चांगला विचार केला आहे आणि मला नेहमीच तुला माझी वहिनी बनवायचं होतं. तुला माहीत नाही की तू या घरची सून व्हावी असे माझ्या आईला वाटत नव्हते. कारण तिने अगोदरच आपल्या मुलासाठी एक मुलगी निवडली होती. ती पहिल्यापासूनच तिच्या मैत्रिणीच्या मुलीला माझ्या भावाची पत्नी करण्याचा विचार करत होती. परंतु सुरुवातीपासूनच माझी खूप इच्छा होती की तू या घरात माझ्या भावाची पत्नी म्हणून या घरात यावं. मी दादाच्या मनात पण हे टाकलं होतं की तू खूप सुंदर आहेस आणि आईला ज्या मुलीचं लग्न दादांसोबत करायचं आहे ती मुलगी खूप लोभी आणि हुशार आहे. कारण आईच्या मैत्रिणीची आणि तिच्या मुलीची अगोदरपासूनच एकच इच्छा आहे की त्यांनी आमच्या घरात आल्यानंतर माझ्या दादांच्या संपत्तीवर राज करावं. जेव्हा तू अगोदरपासूनच निरागस आणि भोळी आहेस. मी तुला चांगलं ओळखते. मी दादासमोर तुझी खूप स्तुती करत होते. त्यामुळे दादाच्या हृदयात तुझ्यासाठी जागा निर्माण होऊ लागली
आणि तो तुला मनातून पसंत करू लागला. आईने दादाचं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी घाईघाईने करायचं ठरवलं होतं, परंतु आम्हा दोघा भावंडांची इच्छा तू होतीस. मी दादाला सांगितलं होतं की जर तुझं प्रज्ञावर प्रेम आहे तर तुला आईला सांगावं लागेल की तुझं प्रज्ञावर प्रेम आहे. तुला त्या मुलीशी लग्न करायचं नाही जिच्यासोबत आईला तुझं लग्न करायचं आहे. माझ्या सल्ल्यानुसार दादाने तेच केलं आणि त्याने आईला स्पष्ट सांगितलं की तो तिच्या आवडीच्या मुलीशी लग्न करणार नाही. दादाच्या आग्रहावरून माझे घरचे तुझ्याशी माझ्या दादाचं लग्न करायला तयार झाले, परंतु नंतर मला तुझ्या आईसोबतही बोलायचं होतं. म्हणूनच मी तुला न समजू देता तुझ्या आईकडे गेले होते आणि काकूला म्हणाले, काकू, माझे आई आणि बाबा अभिजित दादांचं नातं प्रज्ञासाठी तुमच्या घरी आणतील. कृपया हे नातं नाकारू नका, कारण माझ्या दादाला प्रज्ञा खूप आवडते आणि मला पण हेच वाटतं की प्रज्ञाने माझी वहिनी बनून माझ्या घरी यावं. परंतु तुझ्या आईने या नात्याला स्पष्ट नकार दिला. मला समजत नव्हतं शेवटी माझ्या भावात अशी काय कमतरता आहे ज्यामुळे काकू तुझ्या आणि दादाच्या लग्नाला नकार देत आहेत. का त्यांच्या मनात तुझं लग्न दुसरीकडे करायचं होतं का? मी त्यांना खूप आग्रह करून विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यांना सध्या तुझं लग्न करायचंच नाही. मी काकूंना सांगितलं, काकू, जर माझ्या भावाचं लग्न प्रज्ञासोबत झालं नाही तर माझी आई जबरदस्तीने त्याचं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी लावून देईल, परंतु मला ती माझ्या घरी सहन होणार नाही. मी तुझ्या आईसमोर हात जोडून म्हणाले, प्लीज काकू, तुम्ही हे नातं का नाकारत आहात? असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही या नात्याला स्पष्ट नकार देत आहात? आमच्या घरी प्रज्ञा खूप आनंदी राहील. मी जास्त आग्रह केला तेव्हा काकूने मला असं कारण सांगितलं जे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. तुझी आई म्हणाली, तुझी तब्येत खराब असते आणि तुझ्यावर उपचार सुरू आहेत. ही गोष्ट आम्हा सर्वांना माहीत आहे, परंतु सोबतच काकूंना डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की तू खूप अशक्त आहेस. खरं तर लहानपणापासूनच तुला एका आजाराने ग्रासला आहे ज्यामुळे तुझ्यात अशक्तपणा निर्माण झाला आहे. त्यामुळेच तू जास्त उष्णता सहन करू शकत नाहीस ना जास्त थंड. हेच कारण आहे ज्यामुळे काकूने तुला प्रेमाने वाढवलं आणि तुझ्यावर कधीही कोणत्या गोष्टीचा दबाव आणला नाही. तुला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच आजपर्यंत तुला तुझ्या आजाराची जाणीवही झाली नाही. पण आता तू तरुण झाली आहेस. तुझ्या 2.5 वर्षाच्या उपचाराविषयी काकूंना डॉक्टरांनी सांगितलं होतं. काकूंना वाटत होतं तुझा आजार मुळापासून नाहीसा व्हावा, म्हणून डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मुलीचं लग्न होऊ नये. जर तुमच्या मुलीचं लग्न झालं आणि ती गरोदर राहिली तर तिचं मूल या जगात सुरक्षित जन्माला येणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलीची प्रकृती जास्तच बिघडेल. यासाठी आम्ही तिच्यावर उपचार करत आहोत. पण उपचारादरम्यान तुमची मुलगी गरोदर राहिली तर ती आणखी आजारी पडेल. जर तुम्हाला तुमच्या मुलीला या आजारापासून मुक्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करू नका. हेच कारण आहे की काकूंना तुझं लग्न करायचं नव्हतं. 2 वर्षांचा उपचार पूर्ण झाला आहे, पण अजून 6 महिने बाकी आहेत. काकू म्हणाल्या होत्या की मला 6 महिने माझ्या मुलीचं लग्न करायचं नाही. जरा लग्नाची तारीख उशिरा निश्चित करा. मला तिच्यासोबत जास्त वेळ घालवायचा आहे, कारण माझी मुलगी अजून खूप लहान आहे आणि मला वाटतं माझी मुलगी लग्नासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असावी, जेणेकरून तिला तिच्या भावी आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये. तुझ्यावर ट्रीटमेंट काकू कसं तरी करत आहेत. त्यांना एकच भीती वाटत होती की जर त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि माझ्या दादासोबत तुझं लग्न झालं तर तू गरोदर राहशील आणि नंतर ना तुझं मूल निरोगी होणार नाही तू, पण अगोदरसारखं तंदुरुस्त तू राहणार नाहीस. पण मला माझ्या भावाचं लवकरात लवकर लग्न करावं लागलं, कारण मी माझ्या आईला तुझ्या आणि दादांच्या नात्यासाठी खूप कष्टाने पटवून दिलं होतं. जर आईने काकूंना तुमच्या दोघांच्या नात्यासाठी नकार दिला असता तर माझ्या आईला निमित्तच मिळालं असतं तिच्या मैत्रिणीच्या मुलीचं माझ्या दादासोबत लग्न करण्यासाठी, आणि ती मुलगी आमच्या घरी आल्यावर आमच्यासाठी ती खूप वाईट ठरली असती. मला तुझ्यापेक्षा माझ्या भावासाठी कोणीच चांगलं वाटलं नाही, म्हणून मी काकूंना आश्वासन दिलं की लग्नानंतर मी तुझी खूप काळजी घेईल आणि तुला हे कळूही देणार नाही. हे एकच कारण आहे की तू बरी होईपर्यंत तुझ्या आणि दादामध्ये कोणतेही नाते निर्माण व्हावे असे मला वाटत नाही, कारण सुरुवातीपासूनच मी तुला माझ्या बहिणीप्रमाणे मानत आले आहे. प्रज्ञा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी हे सर्व तुझ्या कल्याणासाठी करत होते.
हे तुझ्या आई आणि माझ्याशिवाय इतर कोणालाच माहीत नाही. आणि तुझ्या उपचारात आता फक्त 4 महिने शिल्लक राहिले आहेत. तुला माहीत नाही की काकूने तुझी औषधं मला दिली होती आणि जेव्हा तुझी औषधं संपतात तेव्हा मी स्वतः जाऊन तुझी औषधे बाजारातून आणते आणि तुला वेळेवर औषधंही देते. मला नाही वाटत तुला आमच्या घरात आल्यानंतर काही अडचणींना सामोरं जावं लागेल. मला वाटतं तू लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. मला खात्री आहे की तू लवकर बरी होशील. पण मला माफ कर. मी फक्त याच कारणामुळे तुम्हा दोघांमध्ये यायचे. नाहीतर तुम्हा दोघांना एकत्र बघून माझ्यापेक्षा आनंदी कोणी नाही हे तुला पण माहीत नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते जिची वहिनी तिची सर्वात चांगली मैत्रीण बनली आहे. माझं म्हणणं ऐकूनही जर तुम्हाला इथून जायचंच असेल तर मी तुमची माफी मागते. मी खरंच तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. माझ्यामुळे तुझं मन दुखावलं आहे. कृपया मला माफ कर. मिनलचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, मिनल, मला माफ कर. मला तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता हे तर मला माहीत होतं. परंतु सुरुवातीपासून तू माझी खूप काळजी घेतलीस. तू माझी एवढी काळजी घेऊ शकतेस हे मला माहीत नव्हतं. तू मला बरं करण्यासाठी एवढी मेहनत केलीस आणि माझ्या नजरेत चूकही झालीस. प्लीज मला माफ कर. मी रडत मिनलची माफी मागत होते तेव्हा अचानक माझे पतीही मागून खोलीत आले आणि तेही माझ्याकडे पाहू लागले कारण त्यांनी आमचे संभाषण ऐकले होते. मी हात जोडून माझ्या पतीची माफी मागितली तेव्हा माझे पती म्हणाले, काही हरकत नाही प्रज्ञा, आम्ही सर्व गैरसमजाला बळी पडत आहोत. पण आता असे होणार नाही. मी तुझी खूप काळजी घेईल. त्यांनी मिनलला सांगितलं, आता तुला तुझ्या वहिनीची काळजी घेण्याची काही गरज नाही. आता यापुढे मी तुझ्या वहिनीची स्वतः काळजी घेईल आणि तू बघ, प्रज्ञा लवकरच बरी होईल. हे गुपित फक्त आम्हा तिघांमध्येच ठेवलं होतं. माझ्या सासू सासऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. माझे पती आणि मिनल यांनी माझी खूप काळजी घेतली आणि अशा प्रकारे जेव्हा माझे रिपोर्ट्स आले तेव्हा माझ्या रिपोर्ट्समध्ये बरीच सुधारणा झालेली दिसत होती आणि अशा प्रकारे मी माझ्या पतीसोबत एकांतात वेळ घालवू शकले. पण तरीही डॉक्टरांनी मला माझ्या पतीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मला खूप आनंद झाला की मला इतका प्रेमळ नवरा आणि इतकी काळजी घेणारी नणंद मिळाली आहे. आणखी 1 वर्ष असेच निघून गेले. मी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण मला इतका प्रेम करणारा पती आहे आणि देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरी झाले. आणि नंतर आम्ही पती पत्नीने आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. आता मिनलचे पण लग्न झाले होते. मिनल खूप चांगली होती. तिला सासरचे घर खूप छान मिळाले जिथे तिचे खूप लाड होत असे. मिनलसारखी मैत्रीण नशीबवान लोकांनाच मिळते. मला तुम्हाला विचारायचे आहे की तुमच्याजवळ तुमची इतकी काळजी घेणारी मैत्रीण तुम्हाला मिळाली आहे का? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.